सोलापुरात एका SRPF जवानाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली। मानसिक तणावातून ही आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे। सदर जवानाचे नाव विलास सर्जेराव शिंदे, वय वर्ष 35 असे आहे। सोलापुरातील मुळेगावमधील बिरसा मुंडा नगर येथील त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन शिंदे यांनी आत्महत्या केल्याचं समजतंय। शिंदे यांच्या पत्नीच्या आरोपावरून 6 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार मृत विलास शिंदे यांचा मामा आरोपी भीमाशंकर काळे यांच्यासोबत जुन्या केसच्या एका कारणावरून वाद सुरू होता। या कारणातूनच भीमाशंकर काळे व भाग्यश्री काळे यांना जेल रोड पोलिसांनी 2-3 दिवसांपूर्वी अटकही केली होती। यावरून 12 मार्च रोजी दुपारी विलास हे मुळेगाव येथील घरी असताना 6 जणांनी मुळेगाव येथील घरी येऊन त्यांना शिवीगाळ करून आमच्यावरील खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घ्या, नाहीतर तुकडे करून मारून टाकील अशी धमकी देऊ लागले होते। हे भांडण सुरू असतानाच एकाने विलास यांना चपलेने मारहाण सुद्धा सुरू केली होती। हे चित्र आजूबाजूचे लोक पाहत होते। यामुळं विलास रडत होते। यातूनच नैराश्येत आणि तणावात येऊन विलास यांनी राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असं फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी विलास यांच्या पत्नी पूनम विलास शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून 6 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय।